माझ्या लग्नाला फक्त 6 महिने झाले होते. या काळात मला माझे पती नरेंद्र यांच्यात खूप बदल जाणवला. नरेंद्र माझ्यापेक्षा त्याची वहिनी दीपिकाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचा. मला ही गोष्ट जास्त खटकायची. छोट्या छोट्या समस्यांबद्दलही तो आपल्या वहिनीशी बोलायचा आणि माझ्याकडे गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा. सुरुवातीला मला वाटले की 10 वर्षे जुन्या वहिनीसोबत तर आपुलकी असणारच, प्रत्येक दिराला असतेच. पण बायको आल्यानंतरही ही आपुलकी आपोआप कमी होत जाते. पण नरेंद्र आणि त्याच्या वहिनीमधला बंध मी कधीच कमी होताना पाहिला नाही. आता मला वाटायला लागलं होतं की प्रत्येक गोष्ट फक्त आपुलकीची नाही, तर दोघांमध्ये त्यापेक्षाही जास्त काहीतरी आहे. आणि माझी जाऊबाई होती ती इतकी सुंदर होती. तिला पाहता क्षणी कोणताही पुरुष सहज तिच्या प्रेमात पडेल. मला तिच्या या सौंदर्याची भीती वाटत होती. मला खात्री होती की माझा नवरा नरेंद्र केवळ त्याच्या वहिनीच्या सुंदरतेमुळेच तिच्यापासून दूर राहू शकत नव्हता. एके दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मी नरेंद्रला त्याच्या वहिनीच्या खोलीतून बाहेर येताना पाहिले आणि मला पाहताच तो घाबरला आणि सरळ खोलीत जाऊन बाथरूममध्ये शिरला. मी समजले होते की सकाळी सकाळी नरेंद्र त्याच्या वहिनीसोबत काय करून अंघोळीसाठी शिरला आहे. मी बाथरूमचा दरवाजा जोरात वाजवला आणि म्हणाली, नरेंद्र, तुम्हाला त्या बाईसोबत हे सगळं करायचं होतं तर मग तुम्ही माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? मी आजच माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. माझे बोलणे ऐकताच नरेंद्र हे दरवाजा उघडला आणि माझ्या तोंडावर जोरात चापट मारली आणि मग माझाही राग गगनात भिडला. मीही नरेंद्रला जोरदार ठोसा दिला. नरेंद्रने माझा हात पकडून मला पलंगावर फेकून दिले आणि म्हणाला, आर्ची, जर पुन्हा कधी त्या बाईबद्दल असे बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. मी काही बोलणार इतक्याच नरेंद्रने कपाटातले कपडे काढले आणि अंगणात निघून गेला. मी बेडवर पडून राहिले, पण तो मला भेटायलाही आला नाही आणि नाश्ता न करता ड्युटीला निघून गेला. अर्ध्या तासात मी सामान बांधून माझ्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी निघाले. माझ्या आईने मला विचारले मी कुठे जात आहे, पण मी तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मी अशी निघून गेल्याची बातमी नरेंद्रलाही कळून चुकली होती. मी बस स्थानकावरून बस पकडली आणि संध्याकाळपर्यंत माझ्या माहेरच्या घरी पोहोचली. तो मला सतत फोन करत होता, पण मी त्याचा कॉल रिसीव्ह केला नाही आणि घरी पोहोचताच मी माझा फोन बंद केला आणि आईला संपूर्ण हकीकत सांगून रडू लागले. ती म्हणाली, तू इथे आलीस ती अगदी योग्यच केले. आता तू नरेंद्रकडे तेव्हाच जायचे जेव्हा नरेंद्र त्या डाईनच्या खोलीपासून दूर राहण्याची शपथ घेतील. असे नरेंद्रकडे कशाची कमी आहे? कीर्तीनगरमध्ये त्यांचे 2 फ्लॅट आहेत, मग ते तुला सोबत घेऊन वेगळे का राहत नाही? माझी धाकटी बहीण पिंकी ही माझी खूप काळजी करत होती. पिंकीचे लग्न होणार होते. लग्नाला 5 महिने बाकी होते. माझी अवस्था पाहून तिलाही सासरच्या नावाची भीती वाटू लागली होती. माझा धाकटा भाऊ रोहित जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हाच मला असं घरी आलेलं पाहून तोही अस्वस्थ झाला. पिंकीने रात्रीचे जेवण तयार केले आणि आम्ही सर्व एकत्र जेवायला बसलो. जेवताना मी फोन ऑन केला होता की पुन्हा नरेंद्र फोन येऊ लागला. आईने ते पाहिल्यावर ती रागाने म्हणाली, तू मला फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. पण मी आईला फोन दिला नाही आणि जेवण उरकून माझ्या खोलीत आली आणि नरेंद्रचा फोन उचलला तेव्हा नरेंद्र म्हणाला, आरती, तू तुझ्या स्वतःच्या मनाने सोडून घर गेले आहेस, तेव्हा लक्षात ठेव की तुला तुझ्या मर्जीनेच घरी यावे लागेल. मी कोणत्याही किमतीत तुला घ्यायला येणार नाही. नरेंद्रचे हे धमकीचे शब्द ऐकून माझा रागही गगनाला भिडला. मी म्हणाली की तुम्ही मला घ्यायला का येणार? हवं होतं की मी इथून निघून जायला हवं. आता तुम्हाला हवी तितकी मजा करा त्या बाईसोबत. तुम्ही मला आता न्यायला आला तरी मी तुमच्यासोबत त्या घरात पाऊल ठेवणार नाही. आता या गोष्टीला 3 महिने उलटले होते. मी नरेंद्रची वाट पाहत राहिले. त्याला त्याची चूक लक्षात आली असली तरी मी माझ्या घरी धावत पळत गेली असती, पण असे काहीही झाले नाही. मी त्याचा कॉलची वाट पाहत होते, पण 3 महिन्यात त्यांनी मला एकदाही फोन केला नाही. आता मला वाटू लागले होते की नरेंद्रने मला सोडले आहे.
त्याला माझी गरजच नाही. जर एवढी सुंदर बाई त्याच्याजवळ आहे तर मग माझ्यासारख्या सामान्य मुलीची गरजच काय आहे? मी नरेंद्रबद्दल विचार करून खूप निराश झाली होती आणि मला अशा अवस्थेत पाहून माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही खूप दुःख व्हायचे. माझी धाकटी बहिणीचं लग्न जसं जसं जवळ येत होतं तसतशी घरची कामं वाढत होती. पिंकीच्या लग्नाला आता 2 महिने बाकी होते आणि माझे वडील पण 2 महिन्यांची सुट्टी घेऊन घरी आले होते. ते मला म्हणाले की पिंकीच्या लग्नानंतर ते माझ्या सासरच्या घरी जाऊन नरेंद्रची फायनल बोलणार आहेत. तर ते तुझ्यासोबत आत्मसमर्पण करण्यास तयार नसतील तर आम्ही त्यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करू. पण मला ते नको होतं. म्हणूनच पिंकीच्या लग्नाची तारीख जसजशी जवळ येत होती माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. आईवडिलांच्या घरी येऊन मला 5 महिने झाले होते. पिंकीच्या लग्नाला फक्त 20 दिवस उरले होते आणि लग्नाची पत्रिकाही छापून झाली होती. एक दिवस मी नरेंद्रला फोन केला आणि विचारले, नरेंद्र, तुम्ही लग्नाला येणार नाही का? नरेंद्र म्हणाले, लग्न कोणाचं लग्न आहे? मला हेही अजून माहीत नाही. मी म्हणाले, पिंकीचं लग्न आहे 6 तारखेला. नरेंद्र म्हणाला, पण मला तुझ्या घरातून कोणीही कळवले नाही की लग्नपत्रिका दिलेली नाही. मी म्हणाली, तुम्ही या घरचे जावई आहात. तुम्ही तर कार्ड न घेता लग्नाला यायला हवे. नरेंद्र म्हणाला, तुझ्या घरच्यांनी जर मला जावई मानले असते तर मला याबद्दल नक्कीच कळवले असते. पण ना तुझ्या वडिलांनी मला फोन केला ना तुझ्या आईने. मी म्हणाले, मी तुम्हाला सांगते इतके पुरेसे नाही का? नरेंद्र म्हणाला की ठीक आहे, मी लग्नाच्या दिवशी पोहोचेल. पिंकीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी उठून मी छान गुलाबी रंगाची साडी नेसली जी मला नरेंद्रनी गिफ्ट दिली होती. त्यांची ही सर्वात आवडती साडी होती. मला आशा होती की नरेंद्र दुपारपर्यंत घरी पोहोचतील आणि वरात गेल्यानंतर त्यांना रात्रभर इथेच थांबावे लागेल. जेव्हा ते रात्रभर माझ्यासोबत राहतील तेव्हा आपोआप त्यांचे डोके ठिकाणावर येईल. मी सकाळीच नरेंद्रला फोन लावला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. सकाळची संध्याकाळ झाली पण नरेंद्र आला नाही ना त्यांचा कोणता फोन आला. मी खूप नाराज झाले होते. रात्री उशिरापर्यंत पिंकीची आनंदाने पाठवणी केली आणि मी माझ्या दुःखात आईच्या मिठीत जाऊन खूप रडले. बघणाऱ्यांना असे वाटत होते की मी पिंकीच्या आठवणीत खूप रडत आहे, पण सत्य हेच होते की या क्षणी मी माझ्या नशिबावर रडत होते. रात्री उशिरापर्यंत जागून मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि माझ्या आईला सांगितले, आई, मी आज माझ्या घरी जात आहे. माझ्या बोलण्यावर माझी आई माझ्यावर खूप चिडली. ती म्हणाली, जो माणूस तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी वेळ काढू शकला नाही त्याला तुझ्यासाठी वेळही मिळणार नाही. म्हणून धीर धर. तुझे वडील पोलीस खात्यात लहान कॉन्स्टेबल आहेत. म्हणून काय झालं? ते त्या नरेंद्रला आणि त्याच्या कुटुंबाला सोडणार नाही. जेव्हा वडिलांना हे कळले तेव्हा त्यांनाही माझा खूप राग आला आणि त्यांनीही मला जाण्यापासून रोखले. मी दिवसभर नरेंद्रला फोन करत राहिले पण त्यांचा फोन अजूनही बंदच होता. रात्री मी उदास होऊन बेडवर जाऊन झोपले. आता नरेंद्रकडून कोणतीही आशा उरली नव्हती. मला पूर्ण खात्री झाली होती की लवकरच माझे आणि नरेंद्रचे नाते कायमचे संपुष्टात येईल. पण तेवढ्यात अचानक माझा फोन वाजला. तो नरेंद्रचा फोन होता. मी लगेच फोन उचलला. तिकडून नरेंद्रचा आवाज आला. तो रडत म्हणाला, आता सर्व संपले. मी म्हणाले, अजूनही काही संपलेले नाही. तुम्ही माझ्या घरी येऊन मला इथून घेऊन गेलात तर आपले नाते अजूनही जतन होऊ शकते. नरेंद्र म्हणाला, मी आपल्या नात्याबद्दल बोलत नाही आहे. असे म्हणत नरेंद्र पुन्हा रडू लागला. मी म्हणाले, नरेंद्र, काय झाले आहे? तुम्ही इतके रडत का आहात? नरेंद्र म्हणाला, परवा रात्री उशिरा भाऊ आणि बहिणीचा अपघात झाला आणि त्यात भावाचा जागीच मृत्यू झाला. तर वहिनी अजूनही रुग्णालयात आहे. नरेंद्रच्या तोंडून हे ऐकून मला धक्काच बसला. फोन कट केल्यानंतर मी माझ्या घरी हे सर्व सांगितल्यावर माझ्याही घरात शोककळा पसरली. माझ्यामुळे माझ्या घरच्यांना नरेंद्रचा भाऊ आणि वहिनी यांचा तिरस्कार होता. पण जेव्हा त्यांनी दोघांच्या अपघाताविषयी ऐकले होते तेव्हा त्यांचा सर्व द्वेष नाहीसा झाला आणि वडिलांनी ताबडतोब माझा भाऊ रोहितला बोलावून घेतले. माझ्या सासरी जाण्यासाठी गाडी बुक करण्यास सांगितले. पहाटे 4पर्यंत आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. माझी जाऊबाई दीपिकाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. माझे जाऊबाईला मूल होत नव्हते. विविध उपचारानंतर ते वेगवेगळ्या मंदिरात प्रार्थनेसाठी जात होते.
अवघ्या 2 दिवसांपूर्वी पती पत्नी दोघेही बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते आणि परत येताना त्यांचा भीषण अपघात झाला. नरेंद्र यांच्या भावाचा जागीच मृत्यू झाला आणि काल त्यांचे शवविच्छेदन करून अंतिम संस्कारही करण्यात आले. पण जाऊबाई अजूनही कोमातच होत्या. काही दिवस माझ्या जाऊबाईचे उपचार चालू होते. माझ्या माहेरीचे निघून गेले होते. आता दवाखान्यात माझी जाऊबाई पूर्णपणे माझ्यावर अवलंबून होती. नरेंद्र सकाळी ड्युटीला जायचा आणि रात्री ड्युटीवरून परतताना हॉस्पिटल मार्गे घरी दवाखान्यातूनच राहून रात्रंदिवस माझी जाऊबाईची काळजी घ्यायची. ते पाहून नरेंद्रच्या वागण्यातही फरक पडला. तो पुन्हा माझ्यावर खूप प्रेम करू लागला. हॉस्पिटलमध्ये राहून 1 महिना उलटून गेला होता. आता हॉस्पिटलच माझे घर झाले होते. या दरम्यान माझ्याजवळ बाईच्या तब्येतीत एवढी सुधारणा झाली होती की त्या शुद्धीवर आल्या होत्या. तिलाही तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी कळली होती, पण तिला कोणाला काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. 2 महिन्यांनी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आणि माझी जाऊबाई घरी आली. माझ्या सासरच्या घरी माझे सासू-सासरे दोघेही नव्हते. लग्न करून मी सासरी आले तेव्हा घरात माझ्या व्यतिरिक्त फक्त 3च लोक राहत होते. नरेंद्र आणि नरेंद्रचा भाऊ आणि वहिनी. माझी जाऊबाई दीपिका या घरची मालकीण होती. सर्व काही तिच्या देखरेखीखाली व्हायचे. पण आता दीपिका इतकी असह्य झाली होती की मला तिची काळजी घ्यावी लागत होती. हळूहळू 3 महिने उलटून गेले. माझ्या जावेची तब्येत आता बरीच सुधारली होती. तिची तंदुरुस्ती परत येत होती, पण ती अजूनही कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. माझ्या जाऊबाईच्या कुटुंबात कोणीच नव्हते, त्यामुळे तिची सर्व प्रकारची सेवा मलाच करावी लागत होती. याच दरम्यान मला कळले की मी गरोदर आहे. तेव्हा मी ही बातमी सर्वप्रथम नरेंद्रला सांगितली. तो खूप आनंदी झाला आणि थेट आपल्या वहिनीकडे गेला आणि तिलाही आनंदाची बातमी सांगितली. माझ्या जाऊबाई काही बोलू शकल्या नाहीत, पण तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू दिसत होते. याचा अर्थ असा आहे की तिलाही खूप आनंद झाला होता. हळूहळू वेळ गेला आणि माझा 8वा महिना सुरू झाला. या दरम्यान मला असे जाणवले की नरेंद्र पुन्हा त्याच्या बहिणीच्या जवळ जात आहे. गरोदरपणामुळे माझी अवस्था अशी झाली होती की मला घरातील आवश्यक कामही करता येत नव्हते आणि नरेंद्र ड्युटीवर गेल्यानंतर बहुतांश वेळ मी माझ्या खोलीतच राहायचे. रात्री जेवण नरेंद्र ड्युटीवरून परतायचा तेव्हा तो माझ्यासाठी जेवण आणायचा आणि त्याच्या वहिनीसाठी ज्यूस आणायचा. मी स्वतः जाऊन माझ्या जाऊबाईला ज्यूस द्यायचे आणि मग माझ्या खोलीत येऊन मी नरेंद्र आणि जेवण केल्यानंतर झोपायचं. सकाळी मी उशिरा उठायचे, तोपर्यंत नरेंद्र नाश्ता बनवून घ्यायचा. माझ्यासोबत सकाळचा नाश्ता करून तो तयार होऊन आपल्या ड्युटीला निघून जायचा. एके दिवशी पोटात दुखत असल्याकारणाने माझे डोळे लवकर उघडले. नरेंद्रला वाटले की मी अजूनही झोपलेलो आहे, म्हणून तो उठला आणि खोलीतून बाहेर निघाला. माहीत नाही का, पण मी सुद्धा शांतपणे त्याच्या मागे त्याच्या खोलीबाहेर पडले. मी पाहिले की नरेंद्र थेट त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला. त्याने आतून दार लावून घेतले. नरेंद्रची या कृतीमुळे मी खूप हैराण झाले होते. मी बराच वेळ उभी राहिली आणि मग शांतपणे जाऊन माझ्या जागेवर आडवी झाली. 20 मिनिटांनंतर नरेंद्र खोलीत आला आणि माझ्याजवळ येऊन झोपला. नरेंद्रचा हा वेडेपणा मला समजला नाही. तो याआधी अशी हरकत करत होता जेव्हा माझी जाऊ पूर्णपणे निरोगी होती, पण आता ती अपंग व्यक्तीसारखी बेडवर पडलेली असते. तर नरेंद्र खोली बंद करून तिच्यासोबत काय करत असेल? असे नाही ना की दीपिका पूर्णपणे बरी आहे आणि ती आजारी पडल्याचे नाटक करत आहे, जेणेकरून दोघांचे वास्तव माझ्या डोळ्यांपासून लपून राहील. अपंग असल्याच्या नावाखाली दीर आणि वहिनीचा रोमॅन्स सुरू होता आणि मला त्याची कल्पनाही नव्हती. पुढचे काही दिवस मी झोपू शकले नाही. मी पुन्हा नरेंद्रवर संशय करू लागले. रोज रात्री उशिरापर्यंत नरेंद्र दीपिकाच्या खोलीकडे जाताना दिसायचा. मी गाढ झोपल्यावर नरेंद्र बेडवरूनच उठून त्याच्या वहिनीच्या खोलीत जायचा आणि आतून दरवाजा बंद करून अर्ध्या तासाने परत येतात. तेव्हा तो घामाने भिजलेला असायचा आणि माझ्या शेजारी येऊन झोपायचा. माझ्या बाळाच्या जन्माला अजून 15 दिवस बाकी होते. मी ठरवले होते की या दोघांचा रोमॅन्स माझ्याकडून आता जास्त दिवस सहन होणार नाही. मूल झाल्यानंतर मी आठवडाभर माझ्या खोलीतून बाहेर पडू शकणार नाही. त्यामुळे मुलाच्या जन्माआधीच मी दोघांना रंगेहात पकडण्याची संधी शोधत होते. नरेंद्र रात्री घरी आल्यावर नेहमीप्रमाणे माझ्यासाठी जेवण आणि त्याच्या वहिनीसाठी ज्यूस घेऊन आला आणि ज्यूसचा ग्लास माझ्याकडे देत म्हणाला,
की वहिनीला ज्यूस देऊन ये, मग आपण मिळून जेवण करूया. मी म्हणाली की आज तुम्ही तुमच्या वहिनीला तुमच्या स्वतःच्या हाताने ज्यूस देऊन या. माझी तब्येत ठीक नाही आहे. मी झोपायला जात आहे, असे म्हणत मी नरेंद्रसमोर बेडवर आडवी झाले. नरेंद्र ज्यूसचा ग्लास घेऊन गेला तेव्हा मी पाहिले की पुन्हा वहिनीचा दरवाजा आतून बंद होता आणि 10 मिनिटांनी दरवाजा उघडला. नरेंद्र हातात रिकामा ग्लास घेऊन खोलीत येताना पाहून मी बेडवर पडली. खोलीत येताच नरेंद्र म्हणाला, तू अजूनही झोपलेली आहेस? उठ आणि जेवायला घे, मलाही भूक लागली आहे. माझी भूक तर कधीच मेली होती, पण पोटात वाढणाऱ्या मुलासाठी मला खावे लागले. जेवणाचा पहिला घास तोंडात टाकताच नरेंद्र म्हणाला, आर्ची, मी उद्या ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे कारण मला उद्या माझ्या वहिनीसोबत हॉस्पिटलला जायचे आहे. त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. मी म्हणाले, ठीक आहे, किती वाजता निघणार आहात हॉस्पिटलला? नरेंद्र म्हणाले, मी सकाळी लवकर निघतो. वहिनीच्या उद्या खूप टेस्ट होणार आहे, त्यामुळे यायला उशीर होईल. जेवण झाल्यावर नरेंद्र लवकर झोपला. मी रात्रभर जागी राहिले. माझी झोप गायब झाली होती. मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होते. सकाळी उठल्यावर नरेंद्रने नाश्ता बनवला आणि माझ्यासोबत नाश्ता करून तो त्याच्या वहिनीला गाडीत घेऊन हॉस्पिटलला निघाला. नरेंद्र निघून जाताना मी बाजारात गेले आणि तिथून एक स्पाय कॅमेरा विकत घेतला आणि माझ्या जाऊबाईच्या खोलीत नेऊन अशा ठिकाणी बसवला जिथून त्यांची संपूर्ण खोली कव्हर झाली होती. तो कॅमेरा मी माझ्या मोबाईलला कनेक्ट केला होता. हे सर्व करत असताना दुपारचे 3 वाजले. तेवढ्यात नरेंद्रचा फोन आला की तो हॉस्पिटलमधून परत येत आहे. आज मी माझ्या कामावर खूप खुश होते. उद्यापर्यंत माझ्याकडे पुरावे असणार आहेत. नरेंद्र आणि त्याच्या वहिनीचे वास्तव माझ्यासाठी गुपित राहणार नाही. त्याच्या वहिनीसोबत हॉस्पिटलमधून घरी आला आणि तिला खोलीतल्या बेडवर बसून माझ्या खोलीत आला आणि मग त्याने सर्व औषधे माझ्या हातात दिली आणि सांगू लागला की कोणती औषधं कधी द्यायची आहेत. यावेळी त्याचे एक्सप्रेशन पाहून मला असे वाटत होते की दीपिका ही त्याची वहिनी नसून त्याची पत्नी आहे. नरेंद्र रात्री स्वतः ज्यूस आणि औषधे घेऊन त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला आणि अर्ध्या तासात परतला. रात्रीचे जेवण करून तो झोपला आणि मी सकाळची वाट पाहत होते. मी गाढ झोपेत असताना नरेंद्र उठला आणि त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला. अर्ध्या तासानंतर तो घामाने भिजत परतला आणि माझ्या शेजारी येऊन झोपला. नरेंद्र त्याच्या ड्युटीवर निघून गेल्यावर मी कालपासून ते आत्तापर्यंत झालेले रेकॉर्डिंग सुरू केले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नरेंद्र त्याच्या वहिनीच्या खोलीत गेला. त्याने तिला उचलून व्हीलचेअरवर बसवले आणि त्याने वहिनीची घाणेरडी चादर उचलली आणि बाजूला ठेवली. मग त्याने त्या जागी आदल्या दिवशी धुतलेले बेडशीट टाकले. त्यानंतर ती घाणेरडी चादर खोलीच्या बाथरूममध्ये नेली आणि ती धुण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर धुतलेली चादर बाथरूमच्या खिडकीवरच सुकवण्यासाठी टाकली. मग त्याने आपल्या वहिनीला सलवार काढले आणि सलवार बदलले आणि धुतलेले कपडे बाथरूममध्ये नेले आणि ते धुण्यास सुरुवात केली. हे रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर माझा दिनक्रम असा बनला होता की नरेंद्र त्याच्या ड्युटीवर 1 तास गेल्यावर मी माझ्या मोबाईलवर दीपिकाच्या खोलीतला बसवलेला स्पाय कॅमेराचे रेकॉर्डिंग बघायला बसायचे आणि प्रत्येक वेळी नरेंद्रचा तोच दिनक्रम पाहायला मिळत होता. नरेंद्र त्याच्या वहिनीच्या खोलीत जे काही करत होता ते एकतर नवरा करू शकत होता किंवा एखादा मुलगा आपल्या आईची सेवा करू शकत होता. एके दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. 2 दिवसानंतर मी एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि काही दिवसातच मी माझ्या मुलाला घेऊन घरी आले. या दरम्यान माझी काळजी घेण्यासाठी माझी आईसुद्धा माझ्या सासरच्या घरी आली. एके दिवशी मी माझ्या आईला नरेंद्र आणि त्याच्या वहिनीचा व्हिडिओ दाखवला तेव्हा तिने तिच्या कपाळावर हात ठेवला आणि मला म्हणाली, आर्ची, तू खूप भोळी आहेस. दीर वहिनी यांच्यातील प्रेम नसून हे फक्त नवराच करू शकतो. मी आजच घरी जात आहे आणि काही दिवसांनी तूही मुलाला सोबत घेऊन घरी ये. आता तुला यापुढे मी इथे राहून देणार नाही. ज्या दिवशी माझा मुलगा 1 महिन्याचा झाला माझ्याजवळ माझ्या जाऊबाईची तब्येत जास्तच बिघडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. दीपिकाच्या मृत्यूनंतर नरेंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. असे वाटत होते की जणू काही नरेंद्रची खरी आई वारली आहे. काही दिवसांनी एके दिवशी मी नरेंद्रचा मूड पाहून त्याला विचारले की नरेंद्र, आता वहिनी या जगात नाहीत आणि मला माहीत आहे की तुमचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. एका मुलाला ही आईवर इतकं प्रेम करत नाही. त्यांचे घाणेरडे कपडे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने धुवायचे. पण असं का? नरेंद्रने माझ्याकडे पाहिले आणि दीर्घ श्वास घेतला. थोड्या वेळ शांततेनंतर तो म्हणाला, मी आणि माझा मोठा भाऊ सतीश यांच्या लहानपणी
खूप काही सहन केले आहे. माझी खरी आई माझ्या लहानपणीच वारली आणि माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या सावत्र आईने माझ्या वडिलांची संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली आणि म्हणाले आम्हाला ठोकर खाण्यास भाग पडले. माझ्या भावाने मेहनत करून मला लिहायला आणि वाचायला शिकवले. 10 वर्षापूर्वी माझ्या मोठ्या भावाने दीपिकाशी लग्न केले, जी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. दीपिका वहिनीचे आई-वडीलही तिला सोडून गेले होते. माझ्या वहिनीने जे काही संपत्ती होती ती तिने माझ्या भावाला दिली आणि ती माझ्या आईप्रमाणे माझा सांभाळ करू लागले. मी माझी खरी आई पाहिली नव्हती, पण वहिनीने माझ्या आईची पोकळी भरून काढली. 5 वर्षापूर्वी मला निमोनिया झाला होता आणि मी एका महिन्यात अंथरुणावर पडून होतो. या काळात माझ्या वहिनीने माझी काळजी घेतली. दुसरी कोणती स्त्री असती तर तिने माझ्या घाणेरड्या कपड्याला हात लावला नसता, पण दीपिका वहिनी माझ्या घाणेरडे कपडे साफ करायची आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे माझे कपडे धुवायची. त्याच काळजीमुळे मी मृत्यूच्या जबड्यातून परत आलो, पण माझ्या काळजीतच तेवढी ताकद नव्हती, म्हणूनच मी माझ्या वहिनीला वाचवू शकलो नाही. असे म्हणत नरेंद्र माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडला. त्याची अवस्था पाहून मलाही रडू यायला लागले. तसेच नरेंद्र बद्दलची माझी गैरसमज दूर झाले. मी स्वतःला खूप भाग्यवान समजू लागले की मला नरेंद्रसारखा नवरा भेटला आहे. मी लगेच आईला फोन केला आणि म्हणाली, आई मी आता घरी येणार नाही. तर मित्रांनो, कधीकधी डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट ही सत्य असू शकत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी त्या गोष्टीची शहानिशा करूनच मग निर्णय घ्यावा. अन्यथा आपली चूक लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मित्रांनो, तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.